राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधात उभा ठाकलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे तालुक्यात भाजप विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात असल्याचं देखील पाहायला मिळतंय। श्रीगोंदा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप सोबळच लढवणार असल्याचं ठळकपणाने दिसतंय। त्यात आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मोर्चेबांधणी देखील सुरू केली आणि भाजपच्या उमेदवार निवडीचे सगळे अधिकार आमदार पाचपुतेंकडेच असणार आहेत। आता श्रीगोंद्यातील अजितदादांच्या घड्याळाचा विचार केला तर माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाटा, अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते हे राष्ट्रवादी सोबत आहे। राष्ट्रवादी पवार गटाचा विचार केला तर त्यांच्याकडे बाबासाहेब बोस हा प्रभावी चेहरा आहे। मात्र काँग्रेसकडे तालुक्यात प्रभावी चेहराही उरला नसल्याचं पाहायला मिळतंय। तसंच तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाचं नेतृत्व उपनेते साजन पाचपुते करणार आहेत, तर माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे हे शिवसेना शिंदे गटाचं सारथ्य करताना दिसत आहेत। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे किंवा त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे इच्छुक आहेत। मात्र बाबासाहेब बोस यांनी पोटेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। दुसरं म्हणजे पोटेंच्या उमेदवारीला आमदार पाचपुतेंचाही आक्षेप असल्याचं बोललं जातंय। आता या उमेदवारीच्या भांडणाचा चेंडू थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत पोहोचल्याचंही सांगितलं जातंय।